नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 12वीचा मॅथ्स 2चा पोर्शन ज्यामध्ये मागच्या सिलेबसला जो कंटिन्युटी होता तो आता यावेळेस आलेला नाही. फर्स्ट लेसन आलेला आहे डिफरन्शिएशनचं इन्फॉर्मेशन तुम्हाला किंवा ओळख ही 11वीमध्येच झालेली आहे. तसा तुम्हाला थोडासा अवघड असेल, पण रेग्युलर प्रॅक्टिस केली तर हा लेसन पण अतिशय समजायला सोपा आहे. आलं लक्षात? शक्यतो तुम्ही डेली याची प्रॅक्टिस करा. थोडे एक्झाम्पल काही कॉम्प्लिकेटेड असतात, काही इझी असतात. प्रॅक्टिस केली तर खूप सोपं जातं. आता 11वीमध्ये जे डिफरन्शिएशन बघितलं होतं तुम्ही, त्याची ओळख कदाचित तुम्ही 11वीत थोडा डिले केलं असेल, लक्षही दिलं नसेल, पण आता मात्र तुम्ही बेसिकपासून तर याच्याकडे लक्ष द्या, कारण खूप अतिशय महत्त्वाचा लेसन आहे. 12वीसाठी सुद्धा आणि फ्युचरच्या एज्युकेशनसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा लेसन आहे. जास्त मी इतर गोष्टी बोलायची काही आवश्यकता नाही मला पण, आणि तुम्ही पण जास्त त्याच्यामध्ये वेळ घालू नका. मी डायरेक्ट लेसनला सुरुवात करतो आहे. आता याचं मार्किंग स्कीम वगैरे बोर्ड सांगेल, त्यानंतर आपल्याला ते ठरवतील, आपण ऐकूया. आता डिफरन्शिएशन म्हणजे काय बघा, लक्ष द्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी फंक्शन, समजा y इक्वल टू fx हे कोणतं तरी एक फंक्शन आहे. तर तुम्हाला एवढं माहिती आहे की y इक्वल टू fx एखादं फंक्शन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कसं दाखवतं, ddx ऑफ y किंवा dy/dx असं पण लिहितात. dy/dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा विथ रिस्पेक्ट टू जो असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो. विथ रिस्पेक्ट टूकडे जास्त लक्ष द्या. आणि fxचं डेरिव्हेटिव्ह कसं दाखवणार आहे, f'(x)ने. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज डिनोटेड बाय dy/dx अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ fx इज डिनोटेड बाय f'(x). हे तुम्हाला 11वीमध्ये थोडंसं नॉलेज आलं असेल, नसेल तर आता फक्त लक्ष द्या. बरं, 11वीमध्ये डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करताना सगळ्यात आधी, म्हणजे कोणत्याही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करताना सर्वात आधी तुम्हाला फर्स्ट प्रिन्सिपल मेथड शिकवण्यात आली असेल. फर्स्ट प्रिन्सिपल मेथड अतिशय महत्त्वाची आहे. फर्स्ट प्रिन्सिपल मेथडच्या सहाय्याने तुम्हाला सगळ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आधी फाइंड आउट करायला लावलं असेल, किंवा तुम्ही जर केलं नसेल तरी चालेल. आता यावर्षी तुम्हाला फर्स्ट प्रिन्सिपल मेथड नाही आहे, फक्त काही फॉर्म्युले आहे ते तुम्हाला पाठ करावे लागतील. आता फर्स्ट प्रिन्सिपल मेथड काय असतं लक्षात घ्या. समजा fx एखादं फंक्शन आहे, दिलेलं फंक्शन आहे, त्याला आपण y म्हणतो, आणि एक्सची व्हॅल्यू थोडीशी इन्क्रीज केली, ती झाली x+h. एक्सची व्हॅल्यू किती इन्क्रीज झाली, x+h. थोडीशी, किती थोडीशी, हा h आहे, जवळपास 0 असला पाहिजे, टेन्स टू 0 असला पाहिजे, इतकी थोडीशी. आलं लक्षात? म्हणजे एक्सची व्हॅल्यू थोडीशी इन्क्रीज झाली. फंक्शन होतं f(x), एक्सची व्हॅल्यू थोडीशी इन्क्रीज झाली, थोडीशी, जस्ट निग्लिजिबल. किती, नियर अबाउट किती असली पाहिजे, 0 असली पाहिजे. म्हणजे ही न्यू टर्म झाली, ही ओरिजिनल टर्म झाली. आलं लक्षात? आणि आता या न्यू टर्मचा आणि या ओरिजिनल टर्मचा डिफरन्स म्हणजे f(x+h) मायनस f(x) विथ रिस्पेक्ट टू h. आलं लक्षात? आणि या असं सबट्रॅक्शन केल्यानंतर विथ रिस्पेक्ट टू h घेतल्यानंतर त्याचं जर लिमिट निघत असेल, लिमिट एक्झिस्ट होत असेल, h टेन्स टू कितीसाठी, 0साठी एक्झिस्ट होत असेल, तर या अशा फंक्शनला म्हणतात ओरिजिनल फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे अशा प्रकारचं फंक्शन कशाने दाखवतात, f'(x) इक्वल टू काय लिहिणार मग तुम्ही, लिमिट h टेन्स टू 0 f(x+h) मायनस f(x). हे थोडक्यात सांगतो. आता 12वीला याची काही फारशी गरज नाही आहे. लक्षात? 12वीला बोर्डाला वाटतं तुम्हाला हे 11वीमध्ये आलेलं आहे, झालेलं आहे, तुम्हाला माहिती असेल. आता असेल नसेल हे तुमच्याजवळ, पण हा फॉर्म्युला तुमच्याजवळ असू द्या, लक्षात असू द्या. मग या फॉर्म्युल्याचा उपयोग करून बरेच फॉर्म्युले डिराईव्ह झालेले आहेत, ते आता आपण डिराईव्ह करत नाही बसणार आहे. 12वीनुसार डायरेक्ट फॉर्म्युले दिलेले ते आपण लिहून घेऊया. आता 12वीच्या फॉर्म्युलेच्या आधी 11वीतले फॉर्म्युले आपण बघणार आहोत. तर डेरिव्हेटिव्ह, कोणत्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय हे दिलेलं ते लक्षात घ्या. आता एक फंक्शन आहे कॉन्स्टंट, मग मी आता डेरिव्हेटिव्ह लिहिताना ddx पण लिहितात. काय लिहितात, ddx. मग आता एखादं ddx ऑफ कॉन्स्टंट नंबर आहे k, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं, कॉन्स्टंट नंबर, इक्वल टू किती असतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट नंबर इक्वल टू किती असतो, नेहमी 0. कॉन्स्टंट नंबरचं डेरिव्हेटिव्ह 0 असतो. पण कॉन्स्टंट नंबर कसा ओळखायचा आला, इथे विथ रिस्पेक्ट टू किती आहे, x आहे, आणि इथे काय आहे, k आहे. ही एक्सवाली टर्म आहे का, नाही आहे, एक्सवाली टर्म नाही आहे. एक्सवाली टर्म सोडून दुसरी कोणती तरी टर्म आहे, म्हणून याला कॉन्स्टंट नंबर म्हणायचं. फॉर एक्झाम्पल मी जर असं लिहिलं d/dx ऑफ 5, तरी आन्सर किती येणार, 0 येणार. किती येणार, 0. पण
पण डी बाय डी एम विथ रिस्पेक्ट टू एम. आता बघा विथ रिस्पेक्ट टू यम आहे, इथे यम आहे, अशा वेळेस हा कॉन्स्टंट मानायचा नाही. कॉन्स्टंट केव्हा असतो, जेव्हा इथे एम असेल तर इथे काहीतरी एम सोडून दुसरा कोणीतरी असेल तेव्हा. आलं लक्षात. म्हणजे झेड असेल, टी असेल, काही पण असेल, हा विथ रिस्पेक्ट टू अतिशय महत्त्वाचा लक्षात घ्या. मग डी डी एक्स ऑफ के किती असणार आहे, 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट नंबर इक्वल टू किती असणार आहे, 0. पण हां ठीक आहे, आता आपण सेकंड घेऊन मग याचा विचार करू परत. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी फंक्शन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती असतं, 1 असतं. किती असतं मग सांगा. डेरिव्हेटिव्ह ऑफ यम विथ रिस्पेक्ट टू यम परत किती असणार आहे, 1च असणार आहे, कारण यमचं विथ रिस्पेक्ट टू यम किती असतं, 1 असतं. हा पण तुम्हाला, हा जो बेस आहे तुम्हाला 11वीत झालेला आहे. आलं लक्षात. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स किती असतो, 1 असतं. आता मी एक एक्झाम्पल घेतो किंवा एक पुढचा फॉर्म्युला घेतो, डी डी एक्स ऑफ के एक्स. आता के काय आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथे एक्स आहे, एक्सचा एक्सशी जुळतं आहे, पण के हा कोणीतरी कोइफिशियंट आहे, कॉन्स्टंट आहे. जेव्हा तो कॉन्स्टंट असेल आणि एक्सचा कोइफिशियंट असेल तर तो बाहेर काढायचा. आणि डी डी एक्स ऑफ काय लिहायचा, आता इथं एक्स राहिला नाही तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स किती असतं, त्याचा आन्सर 1. हा बाहेरचा के आणि तो 1 मिळून काय बनतो, के. समजा एक्झाम्पल म्हणून जर घेतलं मी, डी डी एक्स ऑफ 5x. एक्सला एक्स आहे पण 5 तो कॉन्स्टंट आहे, कोइफिशियंट आहे, तो बाहेर काढायचा. कॉन्स्टंट नंबर नेहमी बाहेर काढायचा. काय राहिलं शिल्लक, डी डी एक्स ऑफ एक्स राहिला. मग 5 इंटू किती, एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू किती असतो, 1 असतं, इक्वल टू किती, 5. हे आन्सर येऊ शकतं. आलं लक्षात. मग केच्या जागी 1 जरी लिहिला तर डी डी एक्स ऑफ 1 झिरोच असतो, कारण 1चा आणि एक्सचा काही रिलेशन बनत नाही. त्याच्यानंतर अजून कोणते कोणते फॉर्म्युले बघितले होते बघा तुम्ही. एक बघितला होता डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन. कोणतंही एक फंक्शन आहे, त्याच्या डोक्यावर एन पॉवर आहे, होल पॉवर आहे. मग काय लिहिणार, एन एक्स रेस टू एन मायनस 1 असा फॉर्म्युला होता. म्हणजे पॉवर पुढे लिहायची, एक्सची पॉवर 1ने कमी करायची. फॉर एक्झाम्पल जर घेतलं मी, डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू 5, तर काय येणार आहे, 5 पुढे घेतला, डी डी एक्स ऑफ कोण राहिला, 5 घेतला पुढे, आणि पुढे काय राहिलं मग, इंटू एक्स रेस टू पॉवर 5 मायनस 1, म्हणजेच किती, 5 इंटू एक्स रेस टू 4. आलं लक्षात. या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करावं लागणार आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 5 इज इक्वल टू काय देणार, 5x4. म्हणजे 5 पुढे लिहिला, पॉवर 1ने कमी केले. हा बेसिक फॉर्म्युला आता लक्षात घ्या. नंतर पाचवा फॉर्म्युला, डी डी एक्स ऑफ 1/x. 1/xचं डेरिव्हेटिव्ह असं दिलेलं आहे तुम्हाला, -1/x². मायनस लिहायचं 1/x². कसं याला ते नंतर बघू, किंवा 11वीत तुम्हाला झालेलं आहे फर्स्ट प्रिन्सिपल मेथडने. आता मात्र हा डायरेक्ट फॉर्म्युलाच पाठ करा. 6. पुढं काय, डी डी एक्स ऑफ रूट एक्स. डी डी एक्स काय आहे तर रूट एक्स. रूट एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय निघत होतं, 1/2 रूट एक्स. 1/2 आणि हा रूट एक्स ॲज इट इज. आलं लक्षात. 7. डी डी एक्स ऑफ साइन एक्स. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतं. किती असतं, कॉस एक्स. मग 8. डी डी एक्स ऑफ कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स किती असतो, मायनस साइन एक्स असतो. किती असतो, मायनस साइन एक्स असतो. लक्षात घ्या, पाठ करा. डी डी एक्स ऑफ टॅन एक्स. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक² एक्स. आणि 10. डी डी एक्स ऑफ कॉट एक्स. डी डी एक्स ऑफ कॉट एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक² एक्स. डी डी एक्स ऑफ कॉट एक्स किती असतो, मायनस कोसेक² एक्स असतो. पुढे डी डी एक्स ऑफ सेक एक्स. सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, सेक एक्स टॅन एक्स असतो. काय असतो, सेक एक्स टॅन एक्स असतो. मग डी डी एक्स ऑफ कोसेक एक्स सांगा. डी डी एक्स ऑफ कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. मायनस कोसेक एक्स कॉट एक्स असतो, बरोबर का. डी डी एक्स ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती असतं, 1/x. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती असतं, 1/x. अजून कोणते डेरिव्हेटिव्ह बघितले तुम्ही, अजून काय सांगता येतील तुम्हाला लोकांना सांगा. आता एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे तुमच्याकडे, डी डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स. ए हा एक कोणताही कॉन्स्टंट नंबर आहे, त्याच्या डोक्यावर एक्स आहे, त्याचा आन्सर असतं ए रेस टू एक्स लॉग ए. डी डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. ई जेव्हा असतो
तेव्हा ई रेस टू एक्स ॲज इट इज असतं. ई रेस टू एक्स काय असतं? ॲज इट इज असतं. आलं लक्षात? तर हे बेसिक फॉर्म्युले तुम्हाला लोकांना लक्षात ठेवायचे आहेत. तर हे फॉर्म्युल्यांची एक लिस्ट, आता मी समजून सांगितले, यांची लिस्ट वाटलं तर तुम्ही पुस्तकातून डाउनलोड करून घ्या किंवा तुम्हाला 11वीतले पुस्तकं आहे तुमच्याजवळ, त्याच्यातली एक लिस्ट बनवा. परंतु हे झाले बेसिक फॉर्म्युले. 12वीमध्ये या बेसिक फॉर्म्युल्यांवर आधारित एक कंपोजिट फॉर्म्युले आहेत. ते मात्र तुम्हाला खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवावे लागतील. कारण प्रत्येक वेळेस एक्सच येईल असं नाही आहे. 5x आला, 5x⁻n आला तर काय करणार? इथे रूट एक्सच आला, रूट एक्स दिलेला आहे, त्याच्याऐवजी रूटमध्ये tan x असेल तर कसं डेरिव्हेटिव्ह काढायचं? इथे साईन एकटाच एक्स आहे, साईन एक्स, पण साईन एक्स ऐवजी 5x असतात, तर साईन 5xचं डेरिव्हेटिव्ह कसं लिहिणार? कॉस एक्स आहे, कॉस एक्स नसताना कॉस ऑफ लॉग एक्स असतं तर कसं लिहिलं असतं डेरिव्हेटिव्ह? टॅन ऑफ रूट एक्स असतं तर डेरिव्हेटिव्ह कसं लिहिणार? कॉट ऑफ काही असेल 1/x असेल तर डेरिव्हेटिव्ह कसं लिहिणार आहे? इथं लॉग ऑफ 3x² असेल तर डेरिव्हेटिव्ह कसं लिहिणार? म्हणजे नुसता एक्स असतो असं नाही आहे. 11वीमध्ये हा बेसिक दिला आहे फक्त एक्स, सिंगल एक्स. पण या सेक्सचा जो अँगल आहे हा एक्स किंवा कोसेक्सचा अँगल आहे एक्स, हे काही एक्सच देणार असं नाही आहे, दुसरी कोणतीही व्हॅल्यू देऊ शकतात. त्यावेळेस त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करायचं आता आपण ते बघणार आहोत कंपोजिट फंक्शनमध्ये. आलं लक्षात? कंपोजिट फंक्शनसाठी तुम्हाला 12वीमध्ये काही फॉर्म्युले दिलेले आहेत पुस्तकामधून, तुम्ही ते पाहून घ्या किंवा बघा, हे मी काढलेत, लक्ष द्या. आता हे अतिशय महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड कंपोजिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड कंपोजिट फंक्शन. आता आपण 1 बाय 1 कम्पेअर करणार आहोतच. पहिला फॉर्म्युला इथे काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ एखादं फंक्शन रेस टू n. पहिला फॉर्म्युला आपण काय बघितला होता बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ फक्त एकटाच एक्स होता, त्याच्या डोक्यावर n आहे. इथे काय दिसतं? n पुढे घेतला, x⁻n−1. मग इथे काय होणार आहे? n पुढे घेतला, हा जो फंक्शन आहे त्याच्या डोक्यावरचा पॉवर किती आहे? n-1. हे फक्त पॉवरचं झालं आहे. मग एक्स आहे का इथं? नाही, इथं f(x) आहे. कुठलंही एक फंक्शन आहे त्याचं पण डेरिव्हेटिव्ह पुढे लिहायचं, त्यासाठी आपण काय करणार आहोत? एक एक्झाम्पल घेऊया आपण. एक्झाम्पल बघा, f(x⁻n) आहे. मग d/dx ऑफ, मी असं एखादा एक्झाम्पल घेतलं, d/dx ऑफ x²⁵ असं घेऊया आपण. 10ही होऊ शकतो. हा लक्षात? त्याच्याऐवजी 1 मिनिट, नाहीतर 10 लिहाल तुम्ही बसणार. d/dx ऑफ sin x⁵. नुसता एक्स आहे का रे इथे? नाही, x⁻n स्ट्रक्चर दिसतं. स्ट्रक्चर काय दिसतं? x⁻n. पण एक्स नाही आहे, नुसता एकटा एक्स आहे का? नाही, sin x⁻n आहे, sin x⁵. मग इथे काय सांगतं सांगा? n इथे किती आहे? 5. f(x)च्या जागेवर कोणाला बसवलं इथं? sin x ला. आणि n-1 तर माहिती आहे तुम्हाला. मग याचं स्ट्रक्चर कसं बदलणार? आधी लिहिणार n नंतर इथं काय दिसतं? f(x) आहे तसाच ठेवा, मग sin x आहे तसाच ठेवा. ठेवला का? रेस टू पॉवर काय दिसतं तुम्हाला? n-1. म्हणजे इथे काय येणार आहे? 5-1 इंटू f'(x) म्हणजे या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. डॅशने पण दाखवतात ना डेरिव्हेटिव्ह. कोणाचं डेरिव्हेटिव्ह? f(x)चा. मग इथे f(x) म्हणजे कोण आहे इथं? sin x आहे ना, sin xचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे d/dx ऑफ कोण? d/dx. f(x) असेल तर f'(x) लिहितो, आणि sin xचं डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ sin x असं पण लिहितात ना. बरं, आता फायनल आन्सर तुम्हाला माहिती आहे. 5 sin x रेस टू किती आहे? 5-1 किती? 4. आणि sin xचं डेरिव्हेटिव्ह आत्ताच बघितलं, sin xचं डेरिव्हेटिव्ह किती असतं बघा, इथं sin xचं डेरिव्हेटिव्ह दिलेलं आहे. sin xचं डेरिव्हेटिव्ह किती आहे इथं? cos x आहे. sin xचं डेरिव्हेटिव्ह किती आहे इथं? cos x. म्हणजे इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x काय येणार आहे? cos x. इथे लिहायचं cos x. काय लिहिणार आहे? cos x. अशा प्रकारे हे जे क्वेश्चन सॉल्व करतो या पद्धतीला डेरिव्हेटिव्ह तर काढणे आहेच, पण कोणत्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आहे? कंपोजिट फंक्शन. चेन रूल म्हणतो. काय म्हणतो आपण याला? चेन रूल म्हणा किंवा कंपोजिट फंक्शन. म्हणजे थोडक्यात काय करायचं? बेसिक फॉर्म्युल्याचा नातेवाईक कोणताही क्वेश्चन असतो, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढताना सगळ्यात बाहेरच्याचा आधी डेरिव्हेटिव्ह काढायचं, त्याच्यानंतर आतला तसाच ठेवायचा, बाहेरच्याचा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर आतमधल्याचं काढायचं, त्याच्या आतमध्येही असेल एखादं तर त्याचं काढत राहायचं. हळूहळू आता एक एक आपण घेणारच आहोत. पुढचा फॉर्म्युला कोणता आहे बघा, रूटमध्ये एखादं फंक्शन आहे. आता रूटमध्ये एखादं फंक्शन आहे. आता रूटवाला एक फॉर्म्युला इथे बघा आहे का? रूटमध्ये एक्स आहे, तर काय केलं आपण? 1/2 रूट हे आहे तसंच लिहिलं, एक्स आहे तसंच लिहिला.
पण इथे रूटमध्ये एक्स नाही आहे नुसता, इथे काय रूटमध्ये एफ एक्स आहे. एफ एक्स आहे ना, मग काय केलं 1/2 रूट एफ एक्स तसाच ठेवला, रूट एफ एक्स तसाच ठेवला आणि मग या रूट एफ एक्सचा पण इथे डेरिव्हेटिव्ह. आता तुम्ही म्हणाल सर मग इथे का नाही केलं, इथे इथे 1/2 रूट एक्स लिहिलं, मग परत इथे का नाही लिहिलं एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह. मग एक्स एफ एक्स म्हणजे कोण इथं एक्स, एक्सचं डेरिव्हेटिव्ह का नाही लिहिलं, कारण एक्सचं डेरिव्हेटिव्ह नेहमी किती असतं 1 असतं, म्हणून इथे आपण परत लिहिलेलं नाही आहे. एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायची आवश्यकता नाही, मग प्रत्येक वेळेस एक्सच येणार आहे का नाही. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे मग हा 1/2 रूट हे जे फंक्शन आहे ते आहे तसंच आणि या आतल्याचं डेरिव्हेटिव्ह इथे लिहिलं. मग आता मी जर एखादं एक्झाम्पल या टाईपचं घेतलं, समजा घेतोच डी बाय डी एक्स ऑफ रूट कॉस एक्स, रूटच्या आतमधलेला आपण एफ एक्स म्हणतो. मग फॉर्म्युला काय सांगतो सांगा, 1/2 रूट कॉस एक्स आहे तसाच ठेवला इंटू डी/डी एक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह कोणाचं एफ एक्सचं म्हणजे रूटमधल्याचं, रूटमध्ये कोण आहे इथं कॉस एक्स आहे. मग अशी रूटमध्ये कोण होता, बेसिक फॉर्म्युल्यामध्ये एक्स होता, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं, ते लिहायची गरज नाही, पण कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येणार आहे का, बिलकुल नाही, म्हणून आपण ते लिहितो आहे. मग फायनल आन्सर काय येणार आहे 1/2 रूट कॉस एक्स इंटू कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण पाठ केलेलं आहे, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस साईन एक्स असतं. मग मायनस साईन एक्स लिहून काढा, इथे काय येणार आहे मग तुमचं मायनस साईन एक्स. फायनल आन्सर काय मिळालं तुम्हाला मायनस साईन एक्स अपॉन 2 रूट कॉस एक्स असं मिळालं, मायनस साईन एक्स अपॉन 2 रूट कॉस एक्स. समजला, या टाईपमध्ये असं फॉर्म्युला करायचं, फॉर्म्युला आहे त्या टाईपमध्ये एक्झाम्पल सॉल्व करायचं रूट असेल तर. नेक्स्ट आहे डी/डी एक्स ऑफ 1/f(x). 1 कोणतंही फंक्शन असेल तर -1 त्या फंक्शनचा स्क्वेअर आणि त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आता मगाशी एक बेसिक फॉर्म्युला होता बघा, डी/डी एक्स ऑफ 1/x दिसतो का, मग काय लिहिलं इथं -1/x² लिहिला का, आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह इथे लिहायला पाहिजे, का लिहिलं नाही कारण ते 1 असतं. पण नुसतं एक्स असेल तर काही टेन्शन नाही, पण एक्स सोडून दुसरं कोणी असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहावंच लागेल असं. दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. मग आता मी एखादं एक्झाम्पल घेतो. मग डी/डी एक्स ऑफ असं लिहिलं 1/log x. 1/log x. आता एफ एक्सच्या जागेवर इथे एफ एक्स आहे ना 1/f(x), इथे 1/log x आहे. एफ एक्सच्या जागेवर कोण दिसतं इथं log x दिसतं. मग इथे काय दिसतं आन्सर -1 जे फंक्शन असेल त्याचा स्क्वेअर. मग इथे काय येणार आहे सांगा -1 कोणतं फंक्शन आहे इथं log x, त्याचा काय होणार आहे स्क्वेअर इंटू पुढे काय दिसतं त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, त्या फंक्शनचं काय दिसतं डेरिव्हेटिव्ह. मग या कोणत्या फंक्शनचं log xचं डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डी/डी एक्स ऑफ कोण आहे log x आहे. log xचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे किती आहे सांगा, आत्ताच बघितलं फॉर्म्युल्यामध्ये, बोला. log xचं डेरिव्हेटिव्ह 1/x असतं, log xचं डेरिव्हेटिव्ह किती असतं 1/x. बघा इथे log xचं डेरिव्हेटिव्ह 1/x आहे, दिसतो का, log xचं डेरिव्हेटिव्ह किती दिसतं 1/x. 1/x आहे, तसं log xचं डेरिव्हेटिव्ह इथे काय लिहिणार तुम्ही 1/x. हे ओव्हरऑल कॉम्पॅक्ट केल्यानंतर काय होणार 1/x पुढे लिहा आणि log x द होल स्क्वेअर असं लिहून टाका. दिस इज द फायनल आन्सर. आलं लक्षात. पुढचा फॉर्म्युला 1/x झाला ना. आता काय आहे डी/डी एक्स ऑफ साईन एक्स, साईन एफ एक्स. आता मगाशी एक बेसिक फॉर्म्युला होता डी/डी एक्स ऑफ साईन एक्स, एकटाच एक्सा बिचारा, इंटू काय कॉस एक्स. पण इथे काय बदल आहे बघा, डी/डी एक्स ऑफ साईन एफ एक्स, कॉस तर घेतलाच, तो एफ एक्स म्हणजे जो आहे तो ठेवलाच आणि त्या एफ एक्सचं पण डेरिव्हेटिव्ह लिहिलं. मग आता इथे एक्स तर घेतलाच होता आपण है ना, एक्स तर हा बघा हा एक्स ॲज इट इज घेतला, इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह का लिहिलं नाही कारण ते 1 असतं म्हणून लिहिलं नाही. मग प्रत्येक वेळेस 1 असेल का नाही. आता इथे बरं एखादं एक्झाम्पल घेतलं मी, डी/डी एक्स ऑफ साईन 5x इक्वल टू एफ एक्सच्या जागेवर कोण दिसतं इथे एफ एक्स आहे ना, इथं एफ एक्सच्या जागेवर इथे काय दिसतं 5x दिसतो ना. मग 5x हा एफ एक्स आहे समजायचं. मग कॉस एफ एक्स तसाच ठेवा, म्हणजे आन्सर काय येणार आहे कॉस 5x. पुढे काय दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये इंटू जो एफ एक्स आहे, हे जो एफ एक्स आहे ना याचा डेरिव्हेटिव्ह. मग आता इंटू डी/डी एक्स ऑफ कोण आहे 5x. मगाशी मी एक फॉर्म्युला सांगितला होता डी/डी एक्स ऑफ, इथे लिहिलं होतं बघा, डी/डी एक्स ऑफ 5x किती आहे 5 बाहेर काढला, डी/डी एक्स काय घेतला आपण एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती असतं 1, हे 5 इंटू 1 किती 5. मग डी/डी एक्स ऑफ 5x किती येणार आहे इथं डी/डी एक्स ऑफ 5x येणार 5. मग काय येणार कॉस
5x इंटू 5. आता हा अँगल आहे कॉसचा आणि हा एक सिम्पल नंबर आहे, यांचा प्रॉडक्ट नाही करायचा. अँगलचा बाहेरच्या नंबरची प्रॉडक्ट होत नाही, म्हणून हा 5 पुढे घ्यायचा. 5 cos 5x इज द फायनल ॲन्सर. समजलं आहे? ही इतकी प्रॅक्टिस पाहिजे की एवढ्या स्टेपची गरज नाही पडली पाहिजे आपल्याला. आपले किती फॉर्म्युले झाले आता? आपला cos x पर्यंत झाले. मग आता आपण काय करणार आहोत, पुढच्या वेळेस मी काय करणार, बेसिक फॉर्म्युले आणि हे फॉर्म्युले आहे लक्षात. हे एक इथे तुम्हाला दाखवणार आहे, त्याचे तुम्ही एकतर स्क्रीनशॉट घ्या किंवा पुस्तकातून तुम्ही लिहून काढा, पण हे फॉर्म्युले मात्र तुमच्याजवळ ठेवा. एवढाच पिरियड आता मी घेणार आहे. इंट्रोडक्शन होता, थोडा तुम्हाला इंट्रोडक्शनरी पार्ट लक्षात आला असेल. हे फॉर्म्युले तुम्हाला 12वीची गरजेचं आहे. 11वीचे जे फॉर्म्युले आहे त्यांच्यावर आधारित हे फॉर्म्युले आहे. या फॉर्म्युल्यांना म्हणायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. म्हणजे आपण जे हे वापरतो ना, याला चेन रूल म्हणतात. काय म्हणतात? चेन रूल. लक्षात. मग हे चेन रूलचा वापर करून आता आपण पुढचे पिरियड किंवा न्यूमेरिकल सॉल्व करणार आहोत. न्यूमेरिकल थोडे कॉम्प्लिकेटेड आहे यावर्षी, पण तुम्ही जर रेग्युलर हे फॉर्म्युले पाठ केले तर तुम्हाला सोपे जातील. मी बऱ्यापैकी 99% घेण्याचा प्रयत्न करणार सर्वच, पण तुम्ही मात्र रोजच्या रोज फॉर्म्युले लर्न करा. ओके, भेटू पुढच्या पिरियडला.